कोपरगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेना निर्धार मेळावा व्यापारी धर्मशाळा येथे संपन्न झाला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तर प्रमुख मान्यवर जिल्हा संघटक प्रमोद लबडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र झावरे, एसटी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बिडवे, कैलास जाधव, युवा सेना सहसचिव सुनील तिवारी, असलम शेख, भरत मोरे, नगरसेवक कालुआप्पा आव्हाड, योगेश बागुल, मुकुंद सिनगर, किरण खर्डे, श्रीरंग चांदगुडे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, महिला उपशहर प्रमुख अश्विनी होन आदी व्यासपीठावर हजर होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले। या प्रसंगी अनेक शिवसैनिकांनी आपली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी निर्धार मेळाव्यास मार्गदर्शन केलं। या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी केले, तर आभार असलम शेख यांनी मानले। मात्र आज तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जर एक संघ राहिला तर इथं मशाल चिन्हाचाच उमेदवार असेल। कारण सकाळीच मी एका दाव्यात माझी एका आमदार साहेबाशी चर्चा झाली। त्यांनी सांगितलं असं तसं, तर मी म्हणलं कोपरगाव हे शिवसेनेचं होम ग्राउंड आहे आणि मोठ्या प्रमाणावर शिवसेना तिथे आहे, फक्त विखुरलेली ती जमा करायची। तुम्ही सांगितलं की 35,000 मतं या ठिकाणी शिवसेनेचे, मी तुम्हाला सांगतो उभा राहा, 50,000 मतं या ठिकाणी शिवसेनेचे, 15,000 ऑटोमॅटिक तुम्हाला एकत्र आलेलं पाहून मतदान करतील। मग आता वझे तरी किती दिवस उचलायचे? परंतु वरती ज्या पद्धतीने साहेबांचे हाल चालवले होते, काल साहेबांनी ते बाई पण बोलले की आता एक तर तू राहशील नाही तर मी राहील, ही भूमिका असल्यामुळं काही तडजोडीच्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहे, त्या सुद्धा तुम्ही गृहीत धरून ठेवा लागतील। कारण काही करून नाही मशाल सोडून दुसरं काहीच नाही, काही करून आपल्याला ह्या गद्दार मेंढ्याचं सरकार गाडायचं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्याच्यासाठी कदाचित साहेबांचा निर्णय मला तरी वाटतं की तुम्ही सगळे एक संघ असल्यावर आणि ज्या दृष्टीने आता लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली, तुम्हाला निवडणूक अगोदर प्रवेश या बाकीच्या भानगडी करताना तुम्हाला स्वप्नात तरी वाटलं होतं का भाऊसाहेब वागचौरे पुन्हा येऊन खासदार होतील? पण झाले ना, आता ते आपल्या बरोबर आहे, आले ना, खासदार झाले। आता भाऊसाहेब वागचौरे पुन्हा येऊन होऊ शकतात, तर मग आपल्यातलेच राज झावरे का नाही होऊ शकत? तरी पण इथं शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना ज्याच्या बरोबर आहे त्याचाच आमदार होऊ शकतो। त्याच्यामुळे जर आम्ही दुसऱ्याला मदत करून जर तो आमदार होऊ शकतो तर आम्ही स्वतःच का नाही हो आमदार? त्यामुळे आता सगळ्यांची भावना अशी आहे का निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी मिळाली पाहिजे। आता निष्ठावान म्हणजे फक्त मीच एकटा नाही, अनेक जण आहे त्याच्यात शिवसेनेत निष्ठावान, कोणालाही उमेदवारी द्या पण ते शिवसैनिक पाहिजे तो। आणि शिवसैनिक असलं म्हणजे आम्ही पण जास्त लोकांनी काम करू आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही आम्ही उद्धव साहेबांसोबत सुद्धा घेऊ शकतो। फक्त आता जर वरच्या लेवलला काही जर राजकारण काही बदललं किंवा इथं स्थानिक लेवलला पण काही हे झाले बदल झाले तर आम्हाला पक्षप्रमुखांचा आदेश हा मान्यच राहणार आहे। त्याच्यात आम्ही आतापर्यंत असा इतिहास कोपरगावचा आहे का पक्षप्रमुखांचा आदेश आम्ही कधी डावललेला नाही आणि इथून पुढे पण डावलणार नाही। परंतु पक्षप्रमुखांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे का जवळपास 35-40 वर्षापासून शिवसैनिक इथं राबतात आहे, आपण आयात उमेदवार करतो आणि त्या आयात उमेदवाराला निवडून दिल्यानंतर तो आयात उमेदवार आपलाच पक्ष संपवायचं काम करतो। त्याच्यामुळे ही पण भावना आमची आहे का ज्याला कोणी आपण पाहिलं होता दोनदा इथून आमदार निवडून गेले, खासदार आपण निवडून गेले, पण त्यांनी पक्ष संपवायचं काम केलं, पक्षाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्यामुळे पक्षप्रमुखांनी सुद्धा विचार केला पाहिजे का आपली संघटना टिकली तर आपलं पुढं सगळं राजकारण टिकणार आहे। त्यामुळे संघटना जो टिकविल अशा शिवसैनिकांना उमेदवारी दिली पाहिजे। आणि जर तुम्हाला वाटलंच तर त्या माणसाला ठाकून ठोकून घ्या तुम्ही, तेव्हा हे आम्हाला नगरपालिका पाहिजे, जिल्हा परिषद पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, तरच शक्यतो देऊच नका आमचं म्हणणं आहे, शक्यतो शिवसैनिकालाच उमेदवारी द्या। पण जर वरच्या लेवलला काही डेव्हलपमेंट झाले किंवा बदल झाले
तरी आम्हाला ते ऍक्सेप्ट राहील, परंतु शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली पाहिजे ही सगळ्या एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.